आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा हा नाशिक शहराच्या वेशीवरती पोहोचलेला आहे। लाल वादळ दुपारी 3 वाजता धडकणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती। सरकार मंगळवारी मोर्चेकऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। आदिवासी बांधवांचा अखेर लाल बावटा घेऊन नाशिक शहरामध्ये जो मोर्चा आहे तो मोर्चा दाखल झालेला आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की विविध मागण्यांसाठी हे मोर्चेकरी नाशिक शहरामध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर कालच्या दिवशी हे संपूर्ण मोर्चेकरी नाशिकच्या वेशीवर दाखल झाले होते। मसरूळ परिसरामध्ये या ठिकाणी हे सगळे मोर्चेकरी होते। मात्र आता बघतोय आपण की कालच्या दिवशी जी बैठक झाली होती त्या बैठकीतही तोडगा न निघाल्यानंतर हे सगळे मोर्चेकरी आक्रमक झालेले आहेत आणि नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे आंदोलनकर्ते मुक्काम ठोकणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत आणि वनपट्टे असतील किंवा घरकुल असतील यांसह विविध मागण्या घेऊन हे सगळे मोर्चेकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? विविध मागण्या घेऊन तुम्ही नाशिकमध्ये दाखल होता। आमची मागणी आमचं फॉरेस्ट प्लॉट आमच्या नावावर झालंच पाहिजे। कोरा 7/12 आमच्या नावावर निघालाच पाहिजे। आपण बघतोय की ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं आंदोलन केलं जात आहे ते माजी आमदार जेपी पांडू गावित या ठिकाणी आहेत। गावित साहेब, आंदोलन करताय, काय नेमक्या मागण्या आहे? कालच्या दिवशी बैठक झाली होती मात्र तोडगा निघाला। इथं ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कांद्याला हमी भाव 2000 पर्यंत दिला पाहिजे आणि कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ उठवली पाहिजे। त्याचबरोबर दुसरी मागणी आहे वन जमिनीच्या बाबतीमध्ये। वन जमीन ही जी मिळालेली आहे ती अत्यल्प अशा प्रकारची आहे, ती पूर्णपणे ताब्यात असलेली वन जमीन मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर 7/12 सुधारून मिळालं पाहिजे। तिसरी मागणी जी आहे ती जुनी पेन्शन योजना जी आहे ती सर्वांसाठी लागू केली पाहिजे। हे मोर्चेकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हातामध्ये लाल बावटा घेऊन महिला असतील पुरुष असतील ते या ठिकाणी 7 ते 8 दिवसाच्या मुक्कामाची तयारी करून या ठिकाणी हे सगळे मोर्चेकरी आलेले आहेत। त्यामुळे शासन पातळीवर या सगळ्या मोर्चेकऱ्यांची नेमकी काय दखल घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। मात्र दुसऱ्या बाजूला हे आंदोलनकर्ते शहरात येणार असल्यानं पोलिसांची मात्र तारांबळ होताना बघायला मिळते। वाहतुकीचा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होणार आहे, त्यामुळे पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।